प्रार्थनेने केंद्राची सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञानभ्रांति छेदका बोधरूपा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम हरि ओम. स्वानंदात स्वस्थ रहा. 3 शब्दांमध्ये गोंदवलेकर महाराजांनी समाधीची व्याख्या केली. आपण मागच्या वेळेला संत गोरा कुंभार यांचा योगज्ञानपर अभंग बघितला होता आणि हे पाहिलं की 2019 साली स्वामींनी संतांचे योगज्ञानपर अभंग आणि त्यांचं विवरण करताना ध्यानयोग प्रक्रिया आपल्याला सांगितली होती. त्याच आधारे हे स्वाध्याय आहे. 3 शब्द आहेत फक्त. स्वानंदात स्वस्थ राहा. आणि स्वामी त्यात सांगतात की ही नॅचरल स्टेट आहे माणसाची, की जर तो स्वतःकडे डोळे मिटून शांतपणे स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेकडे लक्ष केंद्रित करेल तर आपोआपच शांत आणि आनंदमय अशा स्थितीकडे तो जाऊ लागेल. ती नॅचरल कंडिशन आहे एकदम. जसं म्हणजे समजायला की जर सूर्य जसा हळूहळू आता लांब जाऊ लागेल पृथ्वीपासून, तसं तसं आपोआप त्याची नॅचरल स्टेट गार होण्याकडे, थंडी पडायला आहे. किंवा लॉकडाऊनमध्ये सगळे आपण घरात किती असून आवाज करत असू तरी बाहेर सगळे आपोआप शांतता झाली, सगळं नॅचरल एन्व्हायरमेंट पुन्हा रिवाईव्ह होऊ लागलं, ही त्याची नॅचरल कंडिशन आहे. तसं स्वतःकडे जर मी लक्ष केंद्रित करू लागलो आणि मनात उठणाऱ्या वृत्तींना जर मी वारा दिला नाही तर आपोआप मी स्वतःच्या ओरिजिनल स्टेटकडे, नॅचरल स्टेटकडे, की जी की शांत, सुखमय, आनंदमय आहे, अशा ह्याकडे जाऊ लागतो. पण स्वामी नेहमी एक उदाहरण देत असत की गॅसवरती गरम केलेलं पातेलं आहे, तर त्याला गार कसं करायचं? तू फक्त विस्तव बंद कर, आपोआप ते रूम टेम्परेचरला येईल, नॅचरल आहे. तसं तू विचारवृत्तींकडे लक्ष देऊन त्यांना वारं देऊ नकोस, तर नॅचरली तू शांत शांत होत जाशील. आणि त्यासाठी पहिलं म्हणजे तर आसन स्थिर पाहिजे. कसं बसायचं हे एकदा शिकून घेऊन त्या पद्धतीत बसलं की शरीर हालत नाही, आणि शरीर हालत नाही मग मनाकडे फोकस करता येतं. आणि मग मन नाममंत्राच्या सहाय्याने श्वासावरती लक्ष केंद्रित करत करत आणि भ्रूमध्याच्या ठिकाणी, म्हणजे एका ठिकाणी जिथे मला जाणीवेचं केंद्र आहे, सगळी समज तिथे निर्माण होते, तिथे लक्ष केंद्रित करत करत हळूहळू मनही शांत होईल अशी प्रक्रिया मला करायला लागते. पण नुसतं मेकॅनिकली मी एखादा नाममंत्र घोकत बसला तर त्यांनी होणार नाही आहे. समर्थ हे अगदी कडक शब्दात की न जाणता कोटीवरी साधन केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. की आपलं केलं आहे, किती वेळा, कोटी वेळा जप केलेला आहे, मेकॅनिकली म्हणतायत, लिहितायत, किंवा काय काय वेगवेगळ्या प्रकारे यंत्र आहेत, सगळ्या प्रकारे, पण तुझं लक्ष नाही आहे तिथे, ते तुझं इंटेन्शन नाही आहे तिथे, तर ते होणार नाही. गोंदवलेकर महाराजांनी म्हटलंय 13 कोटी जपामध्ये सुद्धा
अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते. तुला ते हवंय का, आणि तू त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून मग तू ते नाममंत्र स्मरण करतोयस. नुसतं त्याचं जपमाळ ओढणे असं चाललेलं नाही आहे. त्याचं स्मरण आहे, तो मंत्र आहे. त्या मंत्राबरोबर माझं अस्तित्व किंवा ईश्वराचं अस्तित्व हे मी इक्वेट केलेलं आहे. ते म्हणजे मीच, आणि माझ्याच अस्तित्वाला मी सेन्स करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी नाममंत्राचा मी आधार घेतला आहे, हे मला क्लिअर आहे. आणि त्यांनी मी हाक मारतोय. जसं आईला जेव्हा मूल हाक मारतंय लहान, काही काही वेळेला सहज खेळता खेळता टाईमपास म्हणून पण गाणं चाललेलं असतं, आई 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 आई. आणि आईला ते कळतं हे काही खरं काही नाही, नुसतं हाक मारतंय. अशा ह्याच्यात आईसुद्धा इग्नोर करते की हां ते आई 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 गाणं चाललं आहे. तसं हा जप ओढण्याचा प्रकार हा आहे की नुसतं आपलं पण नुसती एक हाकसुद्धा आई, आणि ते आईला माहिती आहे हे इथं काहीतरी आहे, खरंच लक्ष पाहिजे आहे, तर आई लक्ष देईल. तसं इथे माझं इंटेंट हाच आहे की मला माहीत नाही आहे आत्ता, त्याचं स्वरूप माहिती नाही आहे, परमेश्वराचं म्हणा किंवा माझं ओरिजिनल म्हणा, मला माहिती नाही आहे. पण त्या इंटेंटनी मी ते मनात तो हेतू धरून मी स्मरण करतो आहे, आणि त्याकडे माझं लक्ष आहे. मग प्रश्न पडतो, कुठला मंत्र घेऊ? ओम चालेल का, श्रीराम चालेल का, आमच्या सद्गुरूंनी हा मंत्र दिला आहे तो म्हणू का? तर स्वामी नेहमी सांगत असत की ध्यान काळात शक्यतोवर जर सद्गुरू असतील, त्यांनी दिला असेल मंत्र तर तो घ्यावा. तो सुद्धा जर मोठा असेल तर त्यातला छोटा भाग घ्यावा, ओम श्रीराम. म्हणजे लक्ष द्यायला आणि स्वशी इक्वेट करायला तो सोपा जातो आपल्याला, हे आपल्याला माहिती आहे आता. तर तसं कोणत्या नावाने करू? तर परत महाराज म्हणतात की व्यवहारामध्ये एकाच माणसाची अनेक नावं असतात, आणि त्यापैकी कोणत्याही नावाला तो ओ देत असतो. तसंच कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. त्यामुळे तुला माहिती आहे ना की तू आईलाच हाक मारतोयस, आईला माहिती आहे की ते तुला बोलवते. तसं इथे मी भगवंतासाठीच हे नाम घेतोय, हे जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम कुठलाही घे, शॉर्ट आहे. आणि तू बरोबर मनात की मी हे त्याच्यासाठीच हाक मारतोय, ओम म्हणतोय म्हणजे त्यालाच हाक मारतोय. सोहम आहे, श्रीराम आहे, स्व 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 असं म्हणतोय, तरी मला माहिती आहे की हे मी कशासाठी करतोय. तर ते ओ आत्म तुला बरोबर ती मिळेल हळूहळू. पण मग आता माझ्या मनामध्ये एकदा बसल्यानंतर हे सगळं करायला लागल्यावर खूप सारे विकल्प येतात, डाऊट येतात. ह्यानी बरोबर चाललं आहे का, मी बरोबर दिशेने करतोय का ध्यान, विचारवृत्ती येत राहतात. त्याचं काय करू? तर महाराज सांगतात, 2 अप्रतिम दृष्टांत त्यांनी दिले की एखाद्या बिळात एखादा सर्प शिरला असेल तर त्याला त्यातनं बाहेर काढण्यासाठी बाहेरनं कितीही आरडाओरडा केला तरी काही उपयोग होणार नाही. त्याच्यापर्यंत पोचेल अशी एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे. मग विषारी धूर आहे किंवा गरम पाणी आहे, ते त्या बिळात त्याच्यापर्यंत पोचेल असं सोडलं जातं, आणि मग त्याला ते सहन होत नाही आणि तो बाहेर पडतो. तसं ते म्हणतात, त्याप्रमाणे आपण नाम घ्यायला सुरुवात करावी. विकल्पांना असह्य होऊन ते जोराने बाहेर पडतात, हेच सुचिन्ह समजावं. एकदा मंत्र धरलेला आहे, आता तू अनेक प्रकारचे फाटे फोडू नकोस. हेनीच होईल ही धारणा पक्की कर की मी हेच करणार आहे. मंत्राच्या साहाय्याने स्वचा वेध घेईन, आणि वेळ कितीही लागला तरी हाच मार्ग आहे, मी करीन, ते बरोबर तिथपर्यंत मला पोचवेल. या ह्यानी तू प्रयत्न करत राहा. आणि मग पुढे येतं की माझं मेकॅनिकल तर होणार नाही ना, मला प्रेम कधी निर्माण होईल, मला मजा कधी यायला लागेल. त्यावर महाराज म्हणतात की नामातच नामाचे प्रेम आहे. ताकात जसं लोणी असतं ते वर दिसत नाही, पण ताक घुसळल्यावर जसं ते वर येतं, तसं भगवंताचे नाम आपण घेतले
की त्याचं प्रेम आपोआपच वर येतं. तू घेत राहा, तू घेत राहा. तो हेतू असू दे की मी त्याचसाठी करतो, स्वतःच्या शोधासाठी, अस्तित्वाची जाणीव मला समजावी यासाठीच मी ओम ओम म्हणतोय, ते म्हणजेच मी आहे. हे करता करता तुला बरोबर ते येऊ लागेल. काय होईल? करता करता दोन वृत्तींच्या मधली गॅप वाढू लागेल आणि मध्ये शांत स्थिती निर्माण होऊ लागेल. विचारांची शृंखला आहे, त्याच्याचकडे माझं लक्ष जातं आहे. मागच्या वेळेला बघितलं तसं की संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषता. कुठलेही संकल्प मनात आत्ता येऊ देणार नाही अशी धारणा तुला पहिले धरायला लागेल. आणि दोन प्रकारचे संकल्प तू नक्की त्यजून टाक असं भगवद्गीतेने सांगितलं. एक म्हणजे इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचं जे सुख आहे त्याबद्दलचे आत्ता सगळे विचार संकल्प सोडून दे. म्हणजे काय, हे थोडं आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण सिम्पल की मी हे ध्यान झाल्यानंतर अमुक गोष्ट पाहीन किंवा भूक लागली असेल मी आज हे खाणार आहे. वेगवेगळे सेन्सरी ऑर्गन्स आणि त्यांचे सब्जेक्ट्स ह्याबद्दल आत्ता तू विचार करू नकोस ध्यान काळामध्ये. नाही, त्याचा आला नंतर, असं हे तू ठरव. आणि दुसरं आहे की स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं मी आहे त्याच्या मोठेपणाबद्दलचे विचार, ते संकल्प आत्ता सोडून दे. म्हणजे आपण इमॅजिनेशनमध्ये सुद्धा सारखं स्वतःचा जो मीपणा आहे, पर्सनॅलिटी सेल्फ, तो त्या इमॅजिनेशनमध्ये सुद्धा सारखा जिंकावा. असं त्यांनी असं केलं ना तर मी असं करेन, ते म्हणू देत तसं पण मी ते होऊ देणार, अशा टाईपचं इमॅजिनेशन करून काय करत असतो मी, माझा जो इमॅजिनरी जो मी आहे त्याला सारखं तिथे जगायला ठेवत असतो. तर ह्या दोन प्रकारचे तू जे संकल्प आहेत त्यांना तू त्यजून टाक. मग काय ठेवायचं, चित्तावर फक्त प्रक्रियेचे संकल्प असू दे की मी हेच करेन, तेवढं असू दे, तेवढे इम्पॉर्टंट आहे. स्वामींनी लक्ष्मीबाई वैद्य म्हणजे जीजी महाराज त्यांचं एक उदाहरण सांगितलं होतं की त्या नेहमी सांगत की दोन ह्या विचारवृत्तींच्या ज्या शृंखला आहेत त्याच्यामधली जी जागा आहे त्याला ते मध्यस्थिती असं म्हणत असत, की ह्याच्या मध्यस्थितीत राहूया. सतत प्रयत्न मी काय करेन, विचारांची शृंखला आहे त्याच्यामध्ये जे शांत मला वाटतंय, जिथे मी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव सेन्स करण्याचा अटेम्प्ट करतो तिथेच मी राहायचा सारखा प्रयत्न करेन, त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी. आणि मग शब्द मंत्र यांचा उपयोग करता करता थोडा काळ असा येईल की शब्दरहित आहे आणि आता मी फक्त माझ्या अस्तित्वाची जाणीव सेन्स करू शकतो. तो शब्द आहे म्हणजे मंत्र आहे, तो मंत्र इक्वेट केला आहे मी बरोबर, आणि मी हे करता करता शब्द एका टप्प्यापर्यंतच नेऊ शकेन. त्याच्यानंतर मला अवधान बरोबर केंद्रित करून माझ्या असलेपण, अस्तित्वाची जाणीव ही सेन्स करण्याकडेच फोकस फुल करायला लागेल. पूर्ण वेळ तोच प्रयत्न, तेवढ्याच झोनमध्ये राहायचा मी प्रयत्न करेन की अस्तित्वाची जाणीव मी सेन्स करत राहील. आणि हे करता करता एखादा क्षण मला समजून येईल, हां शब्द नाहीत, काही नाही आहेत, वृत्ती नाही आहे, पण मी आहे, डेफिनेटली मी आहे, हे मला सेन्स करता येऊ लागेल. त्यासाठी साधनेचा कालावधी मोठा लागेल आणि एकांत हे व्यवस्थित द्यायला लागेल. एकट्याने एकांतात साधना करणं हे इम्पॉर्टंट आहे. एकांताची तर गोंदवलेकर महाराजांनी इतके सुंदर उदाहरणं देऊन व्याख्या केली आहे की नाम घेता घेता इतकं रंगून जाणं जरूर आहे की त्याचं पर्यवसान एकांतात झालं पाहिजे. नाम घेणारा जो मी, त्या एकाचा अंत होणे म्हणजे खरा एकांत. सारांश, देहबुद्धीचा विसर पडला पाहिजे. माझी पर्सनॅलिटी सेल्फ आहे, मी ध्यान करतोय आत्ता. हे करता करता इतकं फोकस व्यवस्थित झालेलं आहे लक्ष, की आता मी मंत्र घेतोय, मला स्वची जाणीव
किंवा स्वतःला सेन्स करता येतं आहे, हे पण विचार गेलेले आहेत. सेपरेशन नाही आहे इथे. त्या जाणीवेतच मी आहे, म्हणजे चित्त आहे त्याच्याशी संलग्न झालं आहे, की सेपरेटली मी ते करत होतो ही पण जाणीव नाही आहे. त्याला एकांत, की मी पर्सनॅलिटी सेपरेटली प्रयत्न करते हा विचारही तिथे नाही आहे. त्याला एकांत असं म्हटलं आहे. अजून एक उदाहरण ते देतात, की गुंगीचं औषध दिलं म्हणजे त्याला गुंगी आली का नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की देहभान गेलेला आहे असं लक्षात येतं. तसं नाम घेता घेता मी नाम घेतो हे स्मरण जेव्हा राहत नाही तेव्हा त्याला एकांत असं म्हणतात. मग अशा स्थितीत त्याचे चित्त भगवंताकडे आहे का नाही असा प्रश्न करायला वाव कुठे राहतो. अस्तित्वाची जाणीवच आहे आणि ती माझी जाणीव असं मला वेगळेपणाने त्या ठिकाणी न समजणं, तो जो प्रयत्न व्हायचा आहे की मंत्र आहे, मंत्राचा अर्थ आहे, त्या सकट एक होणारी आत्म एक अंतस्थ प्रयत्न आहे की जाणीव हुडकून काढण्याचा, ते सेन्स करण्याचा. ते करता करता मी आहे हे मला लक्षात येतं आहे, तो सेन्स मी पकडून राहणे आणि आता मला ते जमतं आहे, मी तो पकडू शकतो आहे, हाही सेन्स न राहता आता बास झालं त्याचं कौतुक, आता तेच होतं आहे आपोआप, अशी ही स्टेट आहे. आणि हे जसं जसं जमू लागतं तेव्हा तिथे नॅचरली एक आनंद तयार होऊ लागतो, आनंद वाटतो. आणि स्वामींनी सांगितलं ह्याचं की हा 2 प्रकारे आनंद असतो किंवा 2 कारणांमुळे. एक म्हणजे मला जमलं, त्याचा आनंद आहे, पण तो ती स्टेट गेल्यानंतर आहे. ते जेव्हा माझी बुद्धी हे रेकग्नाईज करते की हो मागच्या क्षणाला मला ते जमलं आणि ते जमल्याचा आनंद आहे, तिथे मी पुन्हा पुन्हा जायला आणि ते जमवायला प्रयत्न करतो. पण दुसरा एक आनंद आहे की त्या स्टेटमध्ये त्या मोमेंटलाच आनंद आहे, तो हा नॅचरल माझा आनंद आहे, माझ्या अस्तित्वाचाच आनंद आहे. तेच म्हणून आनंद स्वरूप आहोत आपण, असं जे काय म्हटलं जातं, शांती स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, हे जे म्हटलं जातं हे की मी माझ्या ओरिजिनल स्टेटला आहे. चित्त माझ्या स्वच्या जाणीवेशीच निगडीत झालेलं आहे, सेपरेट काहीच नाही आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली होणारा एक नॅचरल आनंद आहे आणि त्यालाच त्यांनी स्वानंद असं म्हटलं, स्वचा आनंद. आणि त्यालाच ते म्हणतायत स्वानंदात स्वस्थ राहा. इथे कुठलंही इमॅजिनेशन, कुठलीही पुढची किंवा मागची आठवण प्रयत्नही करायचा नाही की अरे सगळं भान माझं जाऊन निर्विकल्प समाधी आता हेच जाईल का. नो, तुझ्या त्या प्रयत्नांच्या टप्प्याच्या बाहेरचं आहे. इथे येऊन तू स्वानंदात स्वस्थ राहणे इज युअर जॉब, तेवढंच फक्त करत राहायचं. बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकच होतील, नाहीतर तू जो जो प्रयत्न करशील त्यांनी ती स्थिती बिघडेल आणि डेव्हलपमेंट होणार नाही. तुझा हाच आहे, चित्त स्वशी जोडून ठेवणे, स्वशी पुन्हा पुन्हा जोडून ठेवणे, हे एवढंच एक सारखं काम करत राहायचं. आणि त्यालाच महाराजही म्हणतात स्वस्वरूपाशी मन चिकटवून ठेव, स्वस्वरूपाशी मन चिटकून ठेव. आणि शेवटी सगळ्याची एक सारांश समरी स्वामी सांगतात की विचारांच्या माध्यमातून मी समजून घेत घेत मी असंच करीन हे जे माझं ठरवणं आहे त्याला मी धारणा म्हणतो. आता धारणेच्या आधारे मी तसंच ॲक्च्युली करणं याला ध्यान म्हणतात. आणि मग त्या ध्यानाचा जो परिणाम आहे तो जो होतो त्याला समाधी असं म्हटलं जातं. सो माझं काम काय आहे की धारणा धरून तसंच प्रयत्न करायचा की माझं ध्यान लागावं आणि ते करता करता आपोआप स्वानंदात स्वस्थ राहता येऊ लागेल. आपणही 3 वेळा दीर्घ ओंकार म्हणू.
आणि मग असाच प्रयत्न करूया. हरिओम.